ब्लिस्टिंग डिसीज फाउंडेशन अर्थात AIVDF हे फाउंडेशन गेली 3-4 वर्षांपासून त्वचा रोगासंदर्भात जागृती आणि गरजू रुग्णांना उपचारांसाठी काही मदत देण्याचं काम करतं. तर त्या संदर्भाने फाउंडेशनची एकूण माहिती काय काम चालतं, जागृती कशा प्रकारे केली जाते, हा आजार नेमका काय, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी तसंच फाउंडेशनच्या वतीने पहिल्यांदाच एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गनाईज केला आहे. गोंधळ पुरस्कार तो डॉक्टर मंदाकिनी आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्याही निमित्ताने आज आपल्याशी संवाद होणार आहे. तर फाउंडेशनचे संस्थापक अशोक भाई सुरतवाला सर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर शरद मुतालिक सर आपल्यासोबत आहेत. फाउंडेशनचे विश्वस्त अनिरुद्ध बंबावाले सर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट जयंत हेमाडे हे देखील आपल्यासोबत आहेत आणि विजय नांदगावकर हेही आपल्यासोबत आहेत. तुम्ही अशोकभाई आणि डॉक्टर मुतालिक हे सांगणं विनंती करतो की एकूण फाउंडेशनचं काम या आजाराविषयी आणि कार्यक्रमाविषयी आपल्याला विस्तृत मार्गदर्शन करा. ऑटो इम्युन डिस्टरिंग डिसीज नावाचा जो त्वचा रोग आहे त्याच्यात 2 रोग येतात, एक पेम्फिगस आणि पेम्फिगॉइड. बऱ्याच जणांना याची कल्पना नसते की हा रोग झाल्यावर त्या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना काय किती सहन करायला लागतं. त्याच्यामध्ये आपल्यासारखे फोड येतात पाण्याने भरलेले आणि ते फुटले की अंगभर जखमा होतात. तशाच जखमा तोंडामध्ये नाकामध्ये होतात आणि पेशंटची असहाय्य अशी अवस्था होते. पूर्वी याला फारसे इलाज नव्हते, आता त्याला रामबाण इलाज बायोलॉजिकच्या स्वरूपात मिळालेले आहेत. पण ही औषधं आहेत ती सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. तर अशा रुग्णांना मदत व्हावी म्हणून अशोकभाई सुरतवाला यांच्या पुढाकाराने आणि आमच्या बाकीच्या विश्वस्तांच्या सहाय्याने आम्ही एक पेशंटसाठी किंवा पेशंट सपोर्ट ग्रुप किंवा रुग्ण मदत गट तयार केला. त्याला आता 3 वर्ष झाली आणि आम्ही ज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अशा रुग्णांसाठी आम्ही या मदत गटाद्वारे मदत करतो. रुग्ण एकमेकांना काउन्सिलिंग करतात किंवा त्यांना जे अनुभव आले, जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यातले काही डॉक्टर देखील आहेत, ते या रुग्णांचं काउन्सिलिंग करून त्यांना दिलासा देतात, धीर देतात आणि अशा रीतीने ह्या भयानक रोगातनं लोकांना वेदनामुक्त आणि रोगमुक्त कसं करायचं हा आमचा मुख्य उद्देश आहे. नमस्कार, सोनी डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांगले. आज आपण गोंधळ पुरस्कार हे देण्यासाठी या डेक्कन क्लब हाऊसमध्ये 2 एप्रिल रोजी होणार आहे. ते सन्मानित पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे संस्थेच्या वतीनं. तर संस्थेचे जे सभासद संपादक वगैरे जे आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात की ज्या रोगांविषयी आपण जी आत्ता माहिती दिलेली आहे, तर आपल्याला ही जी प्रेरणा आणि किती वर्षापासून आपण हा कार्यक्रम चालवतात आणि आपण जे प्रेरणादायी लोक आहेत त्यांचा जो सत्काराचा किती वर्षापासून हा कार्यक्रम घेतो. हा मदत गट आम्ही स्थापन केला तो डिसेंबर 21मध्ये 2021मध्ये. आमचं स्फूर्तिस्थान म्हणजे या रोगातले तज्ज्ञ प्रोफेसर रझाक अहमद जे बॉस्टनमध्ये टफ युनिव्हर्सिटीमध्ये असतात आणि ते गेली 40 वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत आणि जगातले ते यातले अग्रगण्य तज्ज्ञ समजले जातात. त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊन हा मदत गट स्थापन केला. ते अशा प्रकारचा गट गेली 20 ते 25 वर्ष चालवत आहेत आणि गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना या औषधाची मदत होऊन ते रोगमुक्त आणि वेदनामुक्त व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे. आपण जो कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना आपण मदत करणार आहोत ती मोफत आहे. मोफतच असतात कारण त्या औषधाची किंमत सगळ्या कोर्सची किंमत जवळजवळ 3.5 लाख असतात. त्यामुळे एका रुग्णाला साधारण तेवढी मदत आम्ही. मी अशोक सुरतवाला, ट्रस्टी ऑटो इम्युन डिसीज फाउंडेशन. माझ्या मिसेस सौ श्री सुरतवाला फेब्रुवारी 2021मध्ये त्यांचा या
रोगामुळे नाही, पण या रोगाचा फॉलोअप नंतर निधन झालं आणि त्यानंतर डॉक्टर मुताळकरशी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एकदा अशी सहज चर्चा करत असताना त्यांनी मला एक अशी कल्पना सुचवली की आपण या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे आणि ती त्यांची सूचना मी उचलून धरली आणि आम्ही एक फाउंडेशन एस्टॅब्लिश केलं आणि या फाउंडेशनमार्फत आम्ही आता शेवटचे 3 वर्ष लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सर. सर आपलं नाव सांगा. कार्यक्रमविषयी माहिती. माझं नाव आनंद बनवाले. मी या संस्थेचा ट्रस्टी आहे. आमच्याकडे जेव्हा रुग्णांची माहिती येते आणि त्याला वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये सपोर्ट करायला असतो त्यावेळेला त्यांचे एक चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये तो जर बसत असेल तर आम्ही त्याला वॅक्सिन प्रोव्हाइड करतो. आम्ही कुठल्याच प्रकारची आर्थिक मदत करत नाही इथे जी काही मदत आहे औषधाच्या रूपात आहे. किंवा त्याला काही तपासण्या करायच्या असतील, रक्ताशी रिलेटेड असतील किंवा काही बायोप्सीशी रिलेटेड तपासण्या असतील त्या सगळ्या करायला आम्ही रुग्णाला मदत करतो आणि त्याचे जे काही चार्जेस असतात ती संस्था त्या पॅथॉलॉजीची लॅब असेल त्याला आम्ही पे करत असतो डायरेक्टली. इवन जे काही इंजेक्शन्स आम्ही देत असतो ते पण आम्ही पेशंटला देत असतो डायरेक्टली, पण त्याचे जे काही पैसे आहेत ते आम्ही डायरेक्टली केमिस्टला देत असतो. त्यामुळे रुग्णाला आम्ही आर्थिक सहाय्य कुठल्याच रूपाने करत नाही, पण त्याला औषध रूपाने आणि त्याला तपासणी रूपाने आणि त्याला जे एक त्याचं एक धैर्य खचलेलं असतं तर आमच्या संस्थेतला जो एक सपोर्ट ग्रुप आहे त्याला जर तो जॉईन झाला तर त्याला काउन्सिलिंग म्हणा किंवा धीर आणि या रूपात दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आता हळूहळू याचा अवेअरनेस वाढतो आहे संस्थेचा आणि गेल्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ आम्ही 70 रुग्णांना मदत केलेली आहे. जर आर्थिक रूपात बघायला गेलो तर आतापर्यंत आम्ही 25 लाखाची मदत केलेली आहे सगळ्या रुग्णांना मिळून आणि येणाऱ्या काळामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करून ही संस्था महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता त्याला जागतिक पातळीवर आम्हाला घेऊन जायचं आहे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे याच्यात जे आम्हाला सहाय्य करू शकतात त्यांना आमचं नम्र आव्हान आहे की त्यांनी समोर येऊन ज्या प्रकारे शक्य असेल त्या प्रकारे या संस्थेला मदत करावी. गोंधळ पुरस्कार आम्ही यावर्षी डॉक्टर प्रकाश आमटे आणि मिसेस मंदाकिनी आमटे यांना देणार आहोत. हा डॉक्टर माधव गाडगे यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम डेक्कन जिमखाना क्लबला बुधवारी 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 आहे आणि ही एक सुरुवात आहे. या कार्यक्रमातून आम्हाला जे या क्षेत्रात ज्यांनी आधी काम केलेलं आहे त्यांना आम्ही सन्मानित करतो आहे आणि मुख्य उद्देश असा आहे की समाजातले जे घटक आहेत जे आर्थिकदृष्ट्या या संस्थेला किंवा या रोगाच्या दृष्टीने जे काही लोक कार्यरत आहेत त्यांना मदत करू शकतील अशा लोकांना पण आम्ही निमंत्रित केलेलं आहे. काही पेशंट्स पण येणार आहेत आणि काही डॉक्टर्स आपला या विषयाबद्दलचा अनुभव शेअर करणार आहेत आणि पेशंटबद्दलचं पण कसा त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे औषधांना त्याच्याबद्दलचा अनुभव पण शेअर करणार आहेत. पुणे डिजिटल मीडियाला वंदन पुरस्कार या माध्यमातून सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.